या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे. काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली, या निमित्ताने या सरकारचंच म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली. त्यामुळे फडणवीसाला बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का, आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्ता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे, ते अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे. यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये धरताना आपण पाहिलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता, आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे, असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं, मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे, गँगवार शब्द वापरला, तो गँगवार चाललेला आहे. आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले, काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येणार नाही.